माझे नाव आर्य जाधव, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळाई पुनर्वसन. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझ्या वर्ग शिक्षिकेचे नाव लोखंडे मॅडम. काल मी एक पुस्तक वाचले होते. त्या पुस्तकाचे नाव होते मनूच्या आनंदाचा धडा. ते पुस्तक वाचल्यावर माझ्या मनात एक नवीनच आनंद निर्माण झाला. त्या पुस्तकात मनू नावाची एक मुलगी होती. तिचे आई वडील शेती करायचे. रविवारचा दिवस होता. तिचे वडील भाजी घेऊन शहराकडे चालले होते बसने. तेव्हा मनू म्हणाली मी पण येणार. मग तिचे वडील म्हणले चल बेटा. मग ती गेली. तिथे त्यांची सर्व भाजी विकली. मग त्यांच्याजवळ खूप पैसे झाले. मग वडील म्हणाले चल आपण सर्वांसाठी छान छान कपडे घेऊया. त्यांनी सर्वांसाठी कपडे घेतली पण स्वतःसाठी नाही घेतली. त्यांनी मनूला खाऊ घातला. आणि मग बस स्थानकावर येताना मनू म्हणाली बाबा तुम्ही का नाही तुमच्यासाठी कपडे घेतले. बाबा म्हणले मला नको. मग बसला निघायला तेथून 1 तास वेळ होता. तेवढ्यात मनूच्या बाबांना झोप लागली. मग मनूजवळ 70 रुपये होते. ती पळत दुकानवाल्याकडे गेली आणि दुकानदाराला म्हणाली काका माझे वडील शेतकरी आहेत. त्यांना काय आवडेल अशी एखादी वस्तू द्या. तो दुकानदार विचार करू लागला. त्याने एक छत्री काढली. ती छत्री तो म्हणाला शेतकऱ्याला स्वतःची काळजी नसते पण दुसऱ्याची काळजी असते. शेतकऱ्याला पावसाळ्यात उन्हाळ्यात ही छत्री उपयोगी पडेल. मग ती मनूला चांगली वाटली. मग त्या मनूने विचारले काका ही छत्री कितीला आहे. तेव्हा दुकानदार काका म्हणाले ही 100 रुपयाला आहे. तर मनूजवळ 70 रुपये होते. मनू म्हणली मी 30 रुपयाच्या बदल्यात काही काम करू शकते का. ते म्हणले हो तू काही काम करू शकते. ती म्हणली काय. म्हणले तू मला हे पुस्तक आणि छत्र्या लावायला मदत कर. तिने केली. तिचे खूप कौतुक वाटले त्या दुकानदाराला. मग दुकानदाराने ती 70 रुपये घेतले आणि तिला छत्री दिली. मग बस निघणारच होती. तेवढ्यात ती तिथे आली आणि बसली आणि छत्री खाली दिली. खाली